यस, व्हिएतनाम पार्ट 2 मध्ये आता आपलं स्वागत आहे. व्हिएतनाम पार्ट 2 मध्ये आता मी तर व्हिएतनामच्या बऱ्याचशा काही गोष्टी आपल्याला सांगितल्या, पण महत्त्वाचं म्हणजे व्हिएतनाम बरोबर कॉम्बिनेशन केलेलं केव्हाही चांगलं असं आम्ही डे 1 पासून सांगतो. जसं व्हिएतनाम बरोबर आपले बालीचे तर कॉम्बिनेशन मागच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलेच असतील. तर व्हिएतनाममध्ये आपण कॉम्बिनेशनचं एक सगळ्यात महत्त्वाचं कॉम्बिनेशन म्हणजे व्हिएतनाम विथ कंबोडिया. तर आता मार्केटमध्ये कुठली कंपनी काय प्रोडक्ट कशा पद्धतीने डिझाईन करते हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु मी गॅरंटीनी सांगतो की एस टी हॉलिडे सारखा मार्केटमध्ये प्रोडक्ट तुम्हाला मिळणं म्हणजे फार नशिबाची गोष्ट असेल. कारण आम्ही कॉस्ट कटिंग किंवा याच्या मार्केटमध्ये कॉम्पिटिशनमध्ये कधीच नसतो की किमती कमी करा आणि क्लायंट खेचा, याच्यात आम्ही कधीही येत नाही. कारण आम्ही एक्सक्लुझिव्ह स्टोअर करायचा प्रयत्न करतो आणि एक्सक्लुझिव्ह जर प्रीमियम करायचं म्हटलं तर तिथं तुम्हाला कॉस्ट कटिंग करून चालतच नाही. तर व्हिएतनाम बरोबर आपण कंबोडियामध्ये जर सुरुवात केली तर कंबोडियामध्ये आपण बरेचशी जे काही तुम्ही बघितलं तर कंबोडियामध्ये फक्त लोक सिएम रिप अँकर वॉट टेम्पल करतात, पण आपण तसं नाही करत. आपली टूर येते कंबोडियाला आल्यानंतर आपण पहिले नॉमपेनला जातो, नॉमपेनमध्ये सिटी टूर करतो, संध्याकाळी सनसेट क्रूज करतो. नॉमपेनचं वैशिष्ट्य जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला नॉमपेनमध्ये एक 100 किलिंग फील्ड म्हणून आहे की जिथं नरसंहार झालेला होता 1970च्या काळामध्ये. म्हणजे तिथला जो राजा होता तिथल्या राजाने तिथल्या लोकांना मॉडर्न नाही होऊन द्यायचं म्हणून त्यांनी जे यंग क्राऊड होता 16, 18, 20, 25 वर्षापर्यंतचा, तर त्या लोकांचं हत्या केली होती आणि त्यांचं मुंडकं जे आहे ते मुंडकं त्यांनी फक्त कवटी जे आहे ती कवटीचं हे करून ठेवलेलं आहे. त्या कवटीचं त्यांनी एक असं मंदिर किंवा ज्याला आपण एक्झिबिशन सेंटर असं काही केल्यासारखं जे आहे ते त्यांनी केलं की जिथे त्यांना म्हणजे आजही ते एक प्रसिद्ध जागा आहे. म्हणजे असं एकदम इमोशनली पण ती बघण्यासाठी थोडीशी हे वाटते, पण आज फेमस जागा आहे ती. तर अशा पद्धतीचे साईट सीन आहेत. त्याच्यानंतर आपण येतो आपण सिएम रिपमध्ये अँकर वॉट टेम्पल ते जगप्रसिद्ध टेम्पल आहे. आता अँकर वॉट टेम्पलबद्दल मी थोडंसं ब्रीफ सांगायचा प्रयत्न करेन की अँकर वॉट टेम्पलचं लोकांचा काही गैरसमज ह्या 2-3 गोष्टी आहेत त्या मी सांगतो. अँकर वॉट टेम्पल जे आहे ते जवळजवळ 150-200 एकरमध्ये मोठं प्रसिद्ध टेम्पल आहे. काही लोक म्हणतात की 2 दिवस 3 दिवस लागतात ते टेम्पल बघायला. बरोबर आहे, अगदी 100% बरोबर आहे, परंतु प्रॅक्टिकली ते प्रत्येक कंपनीला पॉसिबल होत नाही. मग त्याच्यासाठी काही लोक कस्टमाइज जातात. पण हे टेम्पल कोणाला 2-3 दिवस लागतात की ज्यांना आर्कॉलॉजीमध्ये म्हणजे पूर्ण स्टडी करायचा आहे, पूर्ण अभ्यास करायचा आहे, पूर्ण त्यांना तो छंदच आहे, अशांसाठी हे 2 ते 3 दिवसाचं टेम्पल बघायला लागतात. आपलं टेम्पल 6 ते 7 तासामध्ये आरामशीररित्या बघून होतं. आणि हां, डेफिनेटली सिनियर सिटीजन लोकांसाठी मी म्हणजे पर्यटकांसाठी सांगेल की इथे तुम्हाला थोडंसं चालणं आहे, डेफिनेटली चालणं आहे, पण इतकंही चालणं नाही की जे तुम्ही म्हणजे थकून जाताल. तुम्हाला त्या टेम्पलमध्ये जर पूर्ण टेम्पल तुम्हाला एक शॉर्टकटमध्ये आणि कम्फर्टेबल बघायचं म्हटलं तर साधारण 2-2.5 किलोमीटरपर्यंत तुमचं चालणं होतं तिथे तेवढ्या पिरियडमध्ये. आणि जर जास्तच करायचं म्हटलं तर तुम्ही ते करू शकता, पण तुम्ही कम्फर्टेबली अँकर वॉट टेम्पल एन्जॉय करू शकता. त्याच्या बाहेर आता त्यांनी हॉट एअर बलून पण चालू केलेलं आहे की वरनं पण तुम्ही त्या टेम्पलचा आस्वाद घेऊ शकता. त्याच्यानंतर अजून बरेच तिथं टेम्पल्स आहेत ते. आणि तिथलं एक मेन वैशिष्ट्य म्हणजे 100 शिवलिंगाज कुलेन माउंटन. 100% तुम्हाला सांगतो मी की कंबोडियाची तुम्ही बाकीच्या म्हणजे कंपनीची आयटिनरी चेक करा. 100 शिवलिंगाज ही कन्सेप्ट त्या आयटिनरीमध्ये नसणारच आहे. 100 पैकी 20 कंपन्यांकडे फार करता असू शकेल ती आयटिनरी. 100 आपल्या ज्या महादेवाची पिंड असतील अशा महादेवाच्या पिंडची एक रिव्हर साईडला त्यांचं असं जतन केलेलं आहे जिथं आपले हिंदू लोक जाऊन प्रेयर करू शकतात कंबोडियामध्ये. कारण कंबोडियाचा जो राजा होता कंबूज, त्याच्या नावावरनं कंबोडिया पडलेलं आहे. कंबोडियाची आज आपली हिंदू संस्कृती ही बऱ्यापैकी आपली सिमिलर जुळते. आपले काही ना काहीतरी पूर्वज जे आहेत ते पूर्वज त्या कंबोडियाबरोबर कुठे ना कुठेतरी जोडले गेलेले आहेत. तर असं कंबोडियाची जी टूर आहे ही आपली जी टूर आहे ती आपली कंबोडिया एक्सक्लुझिव्ह जी टूर आहे ती कंबोडियामध्ये आपण सिएम रिपला 2 रात्र राहतो, त्याच्यानंतर नॉमपेनला 2 रात्र राहतो आणि इकडं व्हिएतनाम 6 रात्र, अशी आपली 11 दिवसाची टूर आहे.
लोक 8-9 दिवसाच्या टूरमध्ये त्याच्याच आसपासची कॉस्टिंग मग कुठेतरी कटछाट करणे किंवा हे करणे, हे मला कोणाला नावं ठेवायचं नाही आहे, पण मला प्रॅक्टिकल जे आहे तुम्हाला कम्पेअर करताना तुम्ही काय गोष्टीचं कंपॅरिझन केलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला ह्या व्हिडिओजमधून. त्याच्यामुळे मला कोणाला दोष द्यायचा नाही किंवा काही नाही. दुसरी गोष्ट, आपण काही लोकांची अशी इच्छा आहे की आम्हाला हे बघायचं पण कमी बजेटमध्ये बघायचं आहे आणि आम्हाला फक्त हायलाइटेड बघायचं, आम्हाला एकदम डीपली जायची गरज नाही. तर आपली कंबोडिया विथ व्हिएतनामची 6 रात्र 7 दिवसाची पण एक टूर आहे, ज्याच्यामध्ये फक्त मेन गोष्टी आहेत. म्हणजे लाईक अँकरवॉट टेम्पल आणि आपलं 100 शिवलिंगास कुलियन माउंटन वगैरे बघतो आपण, दानांग बघतो मेनली, आणि हॅनोई बघतो. कम्फर्टेबल 6 नाईट 7 नाईटची टूर, बजेट पण आपल्या एकदम कंट्रोलमध्ये येतं, आणि सगळ्यात महत्त्वाचे ह्या सगळ्या टूर इंटरनल पण फ्लाईटने आहेत. त्याच्यामुळं कंबोडिया व्हिएतनाम पण आपला एक अप्रतिम प्रोडक्ट आहे ते, ज्याचे वर्षभर डिपार्चर आपले ऑलमोस्ट एव्हरी टाईम आपले डिपार्चर जे आहेत ते जातातच जातात. त्याच्यामुळं आपण त्या टूरबद्दल पण इन्फॉर्मेशन आमच्या टीमकडनं घेऊ शकता. आणि कंबोडिया आणि व्हिएतनामच्या बाबतीमध्ये तर डेफिनेटली मी सांगाल की STAचा खूप मोठा तिथे पार्ट आहे. कारण आज जर बघायला गेलं तर व्हिएतनाम एअरलाईन्सची जी काही हे आहे, व्हिएटजेट कंपनी किंवा व्हिएतनाम एअरलाइन्स यांनीही आता भारतातनं डायरेक्ट फ्लाईट चालू केल्यात. त्यामुळे व्हिएतनाम हे खूप अपकमिंगमधलं एक खूप चांगल्या प्रकारचं डेस्टिनेशन आहे. त्यामुळे आवर्जून आपण व्हिएतनामची टूर करावी हे मी तुम्हाला सजेशन देईल. आणि काहीही असेल तर आम्हाला तुम्ही केव्हाही कॉन्टॅक्ट करू शकता. तर व्हिएतनाम आणि कंबोडिया याच्या बाबतीमध्ये आपण जे काही आता डिस्कस केलं ते आपल्याला बऱ्यापैकी लक्षात आलेलं असावं. होप सो. थँक्यू व्हेरी मच.